आळंदी आणि पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी गोवर्धन महाराज यांची नियमित परळीच्या पावननगरीमध्ये भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर त्यांच्याकडून फोकस दिलं जातं आहे. आज त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर सुंदर आमटी बनवली गेली आहे. आमटी भात जेवढं लागल तेवढं तूप देखील या पंक्तीमध्ये वाढलं जातं आहे. भक्तांना एक वेगळी पंगत जे आहे ते पाहायला मिळते. प्रत्येक भक्ताला एक वेगळा स्वाद जे आहे ते या पंक्तीच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या दरम्यान प्रत्येक भक्तांना या महाप्रसादाचा मिळतो. काही माझ्यासोबत भक्त देखील माझ्यासोबत आहेत. काय किती वर्षापासूनची पंगत आहे अशी काही माहिती आहे का तुमच्याकडे? माझ्या अगोदरपासून आहे. आता किती वर्षापासून आहे ते काही सांगू शकत नाही मी. अगोदर काय काय अलीकडे अगोदर काय काय प्रसादामध्ये दिलं जायचं, आत्ता नवीन काय चेंजेस वगैरे गोवर्धन महाराज आणि भक्तांच्या माध्यमातून काही झालंय? आता पुरणपोळीचा स्वयंपाक असते, आता तूप पोळीचा पहिलं या अगोदर नेमकं काय असायचं, आत्ता मध्ये काही बदल झालाय का? पहिल्यापासून हेच स्वयंपाक आहे. बदल जेवढं लागल तेवढं तूप प्रत्येक भक्ताला दिलं जातं. प्रत्येक भक्ताला लागेल तेवढं तूप लागेल तेवढं प्रसाद पंचामृत सगळं. आता मला एक सांगा आणखीन, इतर ही जी काय पंगत होती हे भक्तांच्या माध्यमातून होते का स्वतः महाराज हे करतात? स्वतः महाराज करतात स्वतः. तिथले कोणी आचारी वगैरे आहेत का? इथं आचारी पण आहेत का? खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर म्हणजे दूध देखील या ठिकाणी पाहिलं गेलं तर गरम केलं जातंय. दुसरीकडे पाहिलं गेलं तर हे भजे देखील या ठिकाणी तळले जात आहेत. काय एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घरगुती आमटी तर बनवतात, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमटी बनवतात, किती वेळ लागतो बरं ही आमटी तयार करायला? हे गेली 15 दिवसापासून मी आमटीच्या तयारीमध्ये आहे. 50 किलो मिरची आणि 10,000 रुपयाचा याला खडा मसाला आहे. मला एक सांगा, तुम्ही म्हणजे सरपंच पण आहेत का एका गावचे तुम्ही? 10 वर्ष सरपंच होतो पिंपरीचा. आणि आदर्श गाव माझं तालुक्यामध्ये मी 2 नंबरला आणलं होतं. जिल्ह्यामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार मिळविला. आता आणखीन एक सांगा, हे बरेच जे काही आचार्य आहेत ते काही पैसे देऊन आणावे लागतात का स्वतः भक्त म्हणून त्या ठिकाणी काम करतात? असं समजलंय की भक्त म्हणून काम करतात, त्याच्यामध्ये काय माहिती? मी एक असं पण केलेलं आहे की मला जितकं ईश्वरानं आयुष्य दिलं आहे ते पूर्ण ह्या कार्यक्रमासाठी मी पूर्ण माझं आयुष्य देणार आहे. 18 वर्षापासून मी हे करत आलो आहे. दर महिन्याला मी 3 दिवस आळंदीचा कार्यक्रम करतो. दर महिन्याच्या पौर्णिमेला मी मोळवणला म्हणतो माधवमामाच्या इथं स्वयंपाक करतो. इथं किती वर्षापासून हे स्वयंपाक बनवतात एकदम सेवा म्हणून? मला 18 वर्ष झाले. 18 वर्ष मी 5 किलो पूर्णापासून हा स्वयंपाक बनवितो. किती वर्षापासून इथं ही पंगत परळीच्या पावन नगरीमध्ये होते? 21 वर्ष झाले. हां, 3 वर्षापूर्वी हरिभक्तपरायण गोवर्धन महाराजांना तुम्हाला सांगतो आचार्य नव्हता आणि मला त्यांनी जेवण्यासाठी निमंत्रण दिलं, तर त्यावेळेस मी सरपंच होतो. पण मी इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणतो अन्नधान्य तर सगळं रेडी होतं, पण स्वयंपाकाला माणूस नव्हता. म्हणून मी त्या दिवशी शब्द दिला आणि मी आजपर्यंत निभविला. मी 18 वर्ष झाले तुम्हाला म्हणतो मी ही सेवा करतो. मला एक सांगा, जवळपास इथं म्हणजे पोळ्या बनवणारे, हे भजे वगैरे तळणारे, इथं प्रत्येक सेवा देणारे आचार्य म्हणजे कितीच्या संख्येत आहेत? किती संख्या आहे आचार्यांची सगळ्या? आता वाढणारी सेवा आणि स्वयंपाक बनवणारी सेवा असे जर मिळून बघितलं तर 1000 पेक्षा जास्त आहेत. हे स्वयंसेवक म्हणूनच आले. सगळे स्वयंसेवक आणि विनाशुल्क आणि पूर्ण वेळ. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही प्रतिक्रिया मिळतील का? मात्र ज्या ठिकाणी पोळी बनली जाते त्या दरम्यानचे देखील अपडेट्स दाखवण्याचा प्रयत्न करू. किती वर्षापासून सेवा देत आहेत बाबा? सेवा 40 वर्षापासून करतो. कोणतं गाव कोणतं? पिंपरी. आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक इथं स्वयंसेवक म्हणून काम करणारा जो आहे तो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पुरण तयार केलं आहे आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हे पुरण जे आहे ते कशाच्या माध्यमातून तयार केलं आहे? काही म्हणजे असं मिक्सर वगैरे काही असतं का? हां, मिक्सर आहे इथं, मशीन आहे. मशीनच्या सहाय्यानं रात्री 9 वाजल्यापासून ह्याची पूर्वतयारी असते आमची सर्वांची. काल रात्री 9 वाजल्यापासून हे पुरण आम्ही शिजवून त्याला ह्या मिक्सरवाटं काढून घेतलेलं आहे.
जवळपास तयारी किती महिन्यापासून असती ह्या पंक्तीची अशी काही माहिती? नाही. आणखीन इकडं काही महिला ज्या आहेत त्या स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी पोळी बनवण्याचं काम करतायत. आम्ही इकडं आणखीन देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परळीच्या पावन नगरीमध्ये ही महापंगत आणि या महापंक्ती दरम्यान प्रत्येक जे स्वयंपाक बनवला जे महिला आहेत त्यांच्या देखील चेहऱ्यावर जो आहे तो वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. मी इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. काय मावशी फक्त स्वयंसेवक म्हणूनच काम करतायत का? काय काय वेगळा आनंद मिळतो बरं आज तुम्ही? म्हणजे आपण घरगुती स्वयंपाक बनवतात मात्र हे भक्तांसाठी स्वयंपाक, काय आनंद मिळतो? खूप आनंद मिळतो खूप. हो किती वर्ष झालं सेवा देत आहे? मी यंदाच आले, यावर्षीच आले. आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक महिला ज्या आहेत ते या ठिकाणी पोळी बनवतायत. काय तुम्ही किती वर्ष झालं इथं सेवा देत आहेत तुम्ही? 10 वर्ष झालं. 10 वर्षापासून जगमित्रात पंगत होती तेव्हापासून पोळ्या करतात आम्ही. प्रत्येक जे महिला जी पोळी बनवतीये कुठलेही आचारी म्हणून आले नाहीत, निशुल्क सेवा द्यायची म्हणून आलेले आहेत का? किती सगळ्या महिला, असा काही अंदाज? अंदाज नाही काही, आमच्या इथल्या 50 आहेत. खरं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र परळीतलं हे किती सुंदर दृश्य जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रत्येक महिला या ठिकाणी तव्यावर जर पाहायला गेले तर पोळी भाजते. इकडं उंडे करून मध्ये पुरण जे आहे ते भरलं जात आहे. एक आनंदाचं वातावरण जे आहे ते परळीमध्ये पाहायला मिळतं आहे. परळीच्या पावन नगरीमधून हे आगळे वेगळे अपडेट्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मात्र या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे तुम्हाला नक्कीच समजले असेल. मात्र जवळपास प्रत्येकाच्याच भाविकांच्या चर्चेदरम्यान हे आम्ही किती महिन्यापासून काम करतोय ह्या प्रतिक्रिया नक्कीच येणार आहेत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आज परळीकरांसाठी खूप आनंदाचा दिवस जो आहे तो गोवर्धन महाराजांच्या या पंक्ती दरम्यानचा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मात्र ते कीर्तनाच्या माध्यमातून काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागणार आहे. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्य जुंबडी, या बीड, परळी.